हॅलो गाईज, फायनली आमचा रतनगडचा प्लॅन बनला आहे आणि त्यासाठीच आम्ही निघालेलो. पण हा तुम्ही बघू शकता पाऊस खूप खूप मोठा पडला आहे आणि कंटिन्यू तो चालूच आहे. 2-3 तास झाले. हे आमच्या गाड्या आहेत दोन्ही. त्या गाड्यांवरनं आम्ही रस्त्याचा प्रवास पार पाडणार आहोत. आणि इथं आमचा मित्र आशुतोष, अजून 2 मित्र आमचे तिकडे त्या ब्लूवाल्या शेडमध्ये थांबलेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती मोठा पाऊस पडतो इकडे. त्यासाठी आम्ही इथे जरा वेळ थांबण्याचा निर्णय घेतला आहे. पुढचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि व्हिडिओमध्ये पुढे हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा. नमस्कार मंडळी. आगरा काय बोललं, हेल्मेट काढलाय कसं काढ मग. काहीच हा जो तुम्ही बघू शकता हा भंडारदरा धरण आहे आणि ही 3 माझे मित्र. बघ कसं आला. नमस्कार मंडळी. तर आम्ही रतनगडसाठी निघालेलो. काल आम्ही दुपारी 2 वाजता मुंबईतून निघालेलो. पण विषय असा झाला की इथे पोहोचेपर्यंत खूप मोठा पाऊस पडत होता आणि मुंबईमध्ये पण खूप मोठा पाऊस पडला आहे. तर आम्ही काल रात्री इथेच शेंडी या गावामध्ये रूम घेऊन इथे स्टे केला आणि आता सकाळी आम्ही निघालो आहे. तर जाताना हा दृश्य बघून आम्ही स्वतःलाच थांबवलं. हा जो मागे तुम्ही बघताय माझ्या हा भंडारदरा आहे, भंडारदरा धरण. आणि हा मस्त व्ह्यूचा आम्ही एन्जॉय करतोय. तुम्ही पूर्ण बघू शकता. इथे भरपूर असे फोटोज काढून आम्ही इथून निघतोय आता. आणि आता डायरेक्ट आता रतनगडच्या डोंगरावरतीच तुम्हाला भेटू आम्ही. नमस्कार मंडळी. तर इथून अजून 6 किलोमीटरचा रस्ता बाकी आहे रतनगडला जायला. जो आम्ही भंडारदराच्या इथे थांबलेलो तिथपर्यंत रस्ता चांगला होता, पण त्याच्या पुढून जरा रस्ता खूप घाण आहे. खड्डे आहेत, खूप भरपूर मोठमोठे खड्डे आहेत. तर इथे आम्ही हा वसुंधरा फॉलच्या इथे थांबलेलो होता. हा वसुंधरा फॉल आहे. इथून 650 मीटर आतमध्ये जायला लागतं बघायला. तर ह्या ठिकाणी आता आम्ही नाश्ता करून झाल्यावरती निघू परत. कारण की आता 11 वाजलेत, तर 11:30पर्यंत तिथे पोचलं पाहिजे. 12 वाजता आम्ही ट्रॅकिंग सुरू करू आणि 3 ते 4 तास तरी लागतील. आणि पाऊस तर सध्या नाही आहे, पण पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहेत. तर बघू, लेट्स सी काय होतं ते. आणि काही करून 6पर्यंत तरी खालती उतरणं गरजेचं आहे, कारण की मग रात्र झाली तर प्रॉब्लेम होईल. म्हणून चला मग नाश्ता करून भेटू तुम्हाला.
राम राम मंडळी. तर फायनली आम्ही आता रतनगडच्या ट्रॅकला सुरुवात केलेली आहे. ही माझी 3 मित्र सोबत आहेत. हात दाखव रे साल्यांनो. तर इथून आमचा ट्रॅक सुरू झाला आहे आणि दुपारचे 12:30 झालेत. तर कमीत कमी 3 ते 4 तास तरी आम्हाला चढायला लागेल. आता किती वेळ लागते ते आमच्या फिटनेसवरती डिपेंड आहे. तर चला पुढे भेटू आता आपण. हो, तर हा झरण्यापाशी तुम्ही लोक आलात. तर ह्याच्या राईट साईडला समशान भूमी आहे. इथून रस्ता आहे, इथून लेफ्ट मारायचं. हा पायी रस्ता आहे. आता पूर्ण डोंगरी रस्ता चालू आहे. गडावर कुठनं जायचं रे? वरून चल बाय. जाणार. तर अशा थ्रिलगिरीने आम्ही या साईडला पोहोचलो. आता हे स्टिंग करणं ती जा. तर अशा प्रकारे पूर्ण झाडाझुडपांची वाट ही चालू झालेली आहे. शुभम आम्हाला गाईड करतोय, पुढे चालतोय तो. कारवी ही पाहू शकता तुम्ही. कारवी आमच्या स्वागतासाठी खालती पडलेली. हो खरं सांगतोय, वर्ष झालं आम्ही रतनगडचा प्लॅन करतोय, पण तो काही कारणाने सक्सेसफुल होत नव्हता. प्रत्येक वेळेस प्लॅन बनवायचो पण भलतीकडेच आम्ही जायचो. पण आज फायनली आम्ही रतनगडाला आलोय. हे मेरा आनंद मी तुम्हाला सांगू नाही शकत. बऱ्यापैकी गरम होतोय आणि घाम पण खूप फुटला आता. हे असतं कारवीचं फूल आणि हे त्याचं झाड आहे. हॅलो, आता मी पूर्णपणे तुम्हाला स्वर्ग दाखवतो. या Wow! Woo! तर फायनली मंडळी आम्हाला खूप प्रयत्नानंतर कारवीची फुलं ही दिसायला लागलेली आहेत. हे तुम्ही पाहू शकता. ही अजूनपर्यंत फुललेली नाही आहेत, पण त्याच्या बाजूला हे बघू शकता. काय दृश्य दिसतंय. खूप म्हणजे खूप समाधान झालं म्हणाला आता हे पाहून. ही वाट जराशी खूपच थ्रिलिंग वाटते मला. जर तुम्ही रतनगडला येत असाल ना, तर एकतर पूर्णपणे माहिती असेल तुम्हाला वाटांची तरच तुम्हाला कळणार नाही वाट कुठून आहे. आणि पावसाळ्यात येत असाल तर जराशी काळजी घेऊन या,
कारण की खूपच जास्त स्लिपरी रस्ता आहे हा, खूपच जास्त घसरणारी वाटे. दोनदा मी पडलोय. थँक्यू. मार्केट खाऊन टाकेल सर. पळतो. गाईज इथे बघा तुम्ही, पूर्णपणे धुकं झालेली आहेत आता. मला पुढचा शुभम पण दिसेना झालंय. ह्या साईडला बघा गाई वगैरे चरताय तिथे, आणि त्यांच्यासोबत एक कुत्रा पण आहे, तो भुकतोय आमच्यावरती. गाईज हॅलो, तर तुम्ही पाहू शकता पूर्ण धुकं झालेले आहेत आता ही, आणि समोर आम्हाला बऱ्यापैकी काही दिसना झालं आता. समोरचं तुम्ही बघू शकता, तिकडे पण डोंगर आहे, पण काहीच दिसत नाही आहे. हे बघा जवळच दिसतं फक्त. आणि हे फुलं, ह्यांच्या प्रेमात पडलो मी तर. मंडळी, तर अशा ठिकाणी येऊन आम्ही अडकलोय एवढी, रायगडावर चुकलो तर. आणि अशा ठिकाणी येऊन एवढी धुकं जमलेली आहेत ना, आम्हाला समोरचं काहीच दिसत नाही आहे. आता आमच्याकडे 2 वाटा आहेत, एक त्या साईडला आहे आणि एक ह्या साईडला आहे. आम्ही मधोमध थांबून आता डिसिजन घेतोय की आम्हाला नक्की कुठे गेलं पाहिजे. आणि आज गडावरती कोणच नाही आहे, गुरुवारचा वार आहे म्हणून. तर लेट्स सी, आता कॉईन उडवून आम्ही ठरवू की इकडे जायचं आहे की तिकडे जायचं आहे. उडव रे, तू बघायचा आणि रिॲक्शन द्यायचे पटपट आहे. सगळ्यांची एकत्रच रिॲक्शन मिळाली पाहिजे. व्ह्यू बघा समोरचा. आत्ता अर्धा तासानंतर धुकं कमी झाले आहेत आणि त्यानंतर आम्हाला क्लिअर व्ह्यू दिसतोय. तेव्हा जाऊन आम्हाला रस्ता कळाला. रतनगडाच्या ज्या वाटेला आहे ना, एकही असे मार्किंग्स नाहीत कुठे, पण पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवीन एक. तिथे काही झाडांवरती ना छोटी ती ही बांधलेली आहेत, दोऱ्या बांधलेल्या आहेत. मग त्यांना बघून तुम्ही त्या रस्त्याला जाऊ शकता. आता दुपारचे 2:30 वाजलेत, तरी आम्ही गड चढायलाच लागलोय. बघा अशा ह्या मार्किंग्स आहेत, ह्यांना बघूनच तुम्हाला रस्ता कळेल. आम्हाला सुद्धा, आम्ही त्या लेफ्ट साईडला गेलेलो आत्ताच, तर तिकडे आम्हाला काही दिसलंच नाही, एकही ठिकाणी मार्किंग नव्हती. मग आम्ही दुसऱ्या रस्त्याला आलो, मग परत तो रस्ता चालायला लागलो. तेव्हा जाऊन आम्हाला त्या मार्किंग दिसल्या, तेव्हा आम्हाला कळालं की हा रस्ता आहे म्हणून. तर तुम्ही पण लक्ष द्या अशा ठिकाणी आलात तर. ट्रॅकिंग करायची असेल तर असे कित्येक नदी डोंगर तुम्हाला पार करायला लागतील, त्यानंतरच तुम्हाला खरोखर मजा येणार. वाव, आतमधनं पूर्ण पाणी गेलं रे. पटेली. ह्या माझे फक्त एका वाक्यामुळे माझे पूर्ण शूज ओले झाले. मंडळी, तर रस्ता तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही रतनगडचा प्लॅन बनवत असाल तर हा व्हिडिओ बघा, त्यानंतरच तुम्ही प्लॅन बनवा.
गट्स और स्टॅमिना की बहुत जरूरत आहे भाऊ इथे. तवाच कुठं तू येऊ शकतो, नाहीतर घरच्या सीड्या चढत बस. ओ बाय. इथे येऊन असं तुम्हाला छोटंसं एक मंदिर पण पाहायला मिळेल सीड्यांच्या बाजूलाच. हा बघू शकता तुम्ही. तर चला मग सीड्या आहेत त्या चढायला सुरू करूयात आपण. ए या रे. हा जो सीड्यांचा लोखंडी सीड्यांचा सीड आहेत ते आत्ता बसवण्यात आलेले आहेत. पण इकडे तुम्ही पाहू शकता ह्या आहेत त्या अगोदरच्या काळातल्या पायऱ्या. एवढीशीच जागा आहे हे बघा. गाईज फायनली आम्ही पहिल्या दरवाजाला येऊन पोचलोय. माझ्या मागे बघू शकता तुम्ही दरवाजा, आणि इथे जे थांबलाय हा पूर्ण लोखंडी पायरीचा मार्ग आहे. तर चला आता वरती भेटू आपण. फक ब्रो या आता लय चालत या पुढं. मंडळी तर फायनली आमचं गड वगैरे पाहून झालेलं आहे.